सर्वांना नमस्कार। अहिल्यानगर सिटीमध्ये शुक्रवारी एक घटना घडला होता। त्यामध्ये धीरज परदेशी काल 2 वाजे सुमारास ते मयत झालेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही दखल घेतलेला आहे आणि 24 तासाच्या पूर्वी आम्ही मुख्य आरोपीला सर्वांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि काल आम्ही अटक पण केलेला आहे। तदनंतर जे फॅमिलीच्या रिक्वेस्ट अनुसार त्यांच्या पोस्टमॉर्टम आम्ही छत्रपती संभाजीनगरला आम्ही पाठवलेला आहे काल, आणि आता त्यांच्या पोस्टमॉर्टम पण सुरू झालेले आहे। आणि पूर्ण सिटीमध्ये आम्ही मोठा बंदोबस्त लावलेला आहे आणि जनताला हे मीडिया माध्यमातून मी सर्वांना मी आवाहन करतो, कोणीही कायदा हाताला घेऊ नये, कोणी कोणत्याही प्रेशरमध्ये तुम्ही जबरदस्ती शॉप बंद करू नये। कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर लगेच तुम्ही डायल 112ला संपर्क करा, नाहीतर ठिकठिकाणी आमचा बंदोबस्त लावलेला आहे त्यांना पण तुम्ही संपर्क करा, लोकल ठाणेदार पण संपर्क करा। फिक्स्ड पॉइंट बंदोबस्त लावलेला आहे, 2 व्हीलर पेट्रोलिंग, 4 व्हीलर पेट्रोलिंग आणि SRPF तर 3 कंपनी शहरामध्ये आहे। तो पूर्णपणे आमचा मोठा बंदोबस्त लावलेला आहे। फक्त जनताला मी आवाहन करतो, तुमच्यासाठी आम्ही हे बंदोबस्त नेमलेला आहे। कोणाला दबावामध्ये काही तुम्हाला त्रास असेल तर लगेच आम्हाला कळवा, आम्ही तुमच्यासाठी आहे। आणि बाकीचे आंदोलन करणारे लोकांना पण विनंती आहे, पोलीस त्यांचा तपास योग्यरित्या करत आहे आणि तुम्हाला काही कोणालावर संशय असेल तर तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही चौकशीमध्ये निष्पन्न करून त्यांच्यावर पण कठोर कारवाई करणार आहे। मात्र यात मुख्य आरोपी जे आहेत तर ते अटक नाहीत असा दावा केला जातोय जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं, तर काय नेमकं कसं त्यांचं तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून, जे FIR मध्ये जे नाव टाकलेलं आहे त्यांच्या अतिरिक्त आम्ही 2 अजून लोक जे मदत केलेला आहे त्यांना पण आम्ही अटक केलेला आहे। एकूण आम्ही 6 आरोपीला अटक केलेला आहे। ते जे नाव दिलेलं होता FIR मध्ये त्यांना सर्वांनी आम्ही अटक केलेला आहे आणि जे त्याच्या मागे कोण आहे ते पण तपास सुरू झालेला आहे। तो तपास मध्ये जे माणूस समोर येत आहे, म्हणजे जे घटनामध्ये जे सहभाग घेतलेला आहे डायरेक्ट या इनडायरेक्ट, त्यांच्यावर पण आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे, त्यांच्यावर पण आम्ही कठोर कारवाई करणार।